नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल. स्वाध्याय ई लर्निंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण करतोय रिमोट सेन्सिंगची लेक्चर सिरीज. आपल्याला माहिती आहे की GS1 मधला आपल्याला रिमोट सेन्सिंग हा एक टॉपिक आहे. याच्यावरती दरवर्षी 5 क्वेश्चन तरी फिक्स येत आहे आणि त्याच्यातलं आपलं आजचं हे पुढचं लेक्चर आहे. GS1च्या सिलेबसनुसार आपला 2.7 नंबरचा टॉपिक आहे एरोस्पेस टेक्नॉलॉजी. ओके, याच्या आधी आपण 2.8 कंप्लीट करून घेतलंय कारण ते बेसिक्स ऑफ रिमोट सेन्सिंग होतं. त्याच्यामध्ये आपण A-B-C हे तिन्ही पण सेक्शन पूर्ण केले. जर तुम्ही आधी हे व्हिडिओ बघितले नसतील तर माझी विनंती राहील की आधी सुरुवातीचे व्हिडिओ करा आणि त्याच्यानंतरच 2.7 या रिमोट सेन्सिंगच्या या एरोस्पेस टेक्नॉलॉजीकडे या. ठीक आहे, 2.8च्या नंतर मी 2.7 घेतोय. ठीक आहे, कारण त्याच्यासाठी काही गोष्टी म्हणजे समजण्यासाठी ते सोपे आहे. ठीक आहे, आधी तुम्हाला काही गोष्टींचं इंट्रोडक्शन करून दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातल्या गोष्टी सहज समजणार आहे, म्हणून हे नंतर घेतोय. ठीक आहे, तर सुरू करू. बघा, पुढे जाण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथे आपल्याला काही टर्म्स बघायचे आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाच्या टर्म्स आहे त्या ते तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेलं आहे की स्पेस वर्सेस स्काय. स्पेस आणि स्काय या दोन टर्ममध्ये काय फरक आहे आणि जे सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे पण ते इम्पॉर्टंट आहे, ॲस्ट्रोनॉटिक्स वर्सेस एरोनॉटिक्स. ठीक आहे, ह्या दोन टर्म्समधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, ह्या एकूण 4 डेफिनेशन्स असतील तर प्रत्येकामध्ये काय फरक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याच्यातलं स्पेस वर्सेस स्काय हे सिलेबसमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर बघा, स्काय म्हणजे काय समजतो आपण की स्कायला आपण काय म्हणू, आकाश. ठीक आहे, आणि स्पेसला आपण काय म्हणू, अंतराळ. तर स्काय म्हणजे काय, इथे जेव्हा आपण स्कायची डेफिनेशन किंवा याच्यावरती प्रश्न येईल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तर डिस्पर्शन ऑफ लाईट हा फिनॉमिना या ठिकाणी होतोय. डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे, म्हणजे प्रकाशाचं विखुरणे हे याच्यामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की जो आपला इंद्रधनुष्याचे जे रंग आहे त्याच्यातला ब्लू कलर हा मोस्ट डिस्पर्स होत असतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की आकाशाचा रंग हा निळा आहे. ठीक आहे, तर मग आकाश आणि अंतराळ याच्यामध्ये फरक कसा करायचा, तर जितक्या लिमिटपर्यंत डिस्पर्शन ऑफ लाईट हा फिनॉमिना घडणार आहे तर त्या गोष्टीला आपण आकाश म्हणतोय आणि स्पेसमध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट होत नाही. ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याच्यामुळे काय बघा की जेव्हा पण आपण आकाशाबाबतीत बघतो, ठीक आहे, तुम्ही कुठल्या पण हॉलिवूड मूव्हीजमध्ये बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एखादं विमान आहे किंवा फायटर प्लेन आहे, ते जेव्हा आकाशातून जात आहे तर तिथे आपल्याला ढग दिसतात, त्याच्यासोबत आकाश आपल्याला कलरफुल दिसतंय. ठीक आहे, म्हणजे प्रकाशमय आपल्याला तिथे वातावरण दिसतं. पण तेच जर तुम्ही अंतराळाबाबतीत बघितलं, ठीक आहे, एखादं स्पेस शटल आहे त्याचं लॉन्चिंग एखाद्या मूवीमध्ये दाखवलंय आणि ते अंतराळात गेलं आपल्याला तिथे पूर्ण म्हणजे प्रकाश नसतो, ते पूर्ण अंधारात आपल्याला स्पेस दिसत असतं. ठीक आहे, तर हा गोष्ट लक्षात ठेवायची की स्पेस आपल्याला विजिबल होत नाही कारण तिथे कुठलंच मीडियम नसल्यामुळे जो लाईट आहे तो तिथनं डिस्पर्स होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण ते ब्लँक दिसतं आणि ब्लँक असल्यामुळे त्याचा कुठलाच कलर किंवा प्रकाश आपल्याला त्याच्यावर दिसत नाही. म्हणून स्पेस हे जनरली सकाळच्या वेळी सुद्धा आपण ते ब्लॅकमध्येच बघतो. तसं स्कायचं नाही आहे, ते सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला प्रकाशमय दिसणार आणि अंधाराच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस ते आपल्याला काळं दिसणार आहे. तर ह्या दोन टर्ममधला हा फरक होता. ठीक आहे, जेव्हा पण स्पेस आणि स्कायमध्ये फरक करायला विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला डिस्पर्शन ऑफ लाईट ही कॉन्सेप्ट तिथे आठवायची आहे. ओके, ठीक आहे. आता ॲस्ट्रोनॉटिक्स आणि एरोनॉटिक्समध्ये काय फरक आहे तर बघा, एरोनॉटिक्स आणि ॲस्ट्रोनॉटिक्स समजण्यासाठी आपल्याला एक करमान लाईन म्हणून गोष्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, करमान लाईन ही मागे एका करंट अफेअरच्या लेक्चर सिरीजमध्ये मी सांगितली होती. करमान लाईन म्हणजे काय, पृथ्वीपासून तर 100 किलोमीटरचं वरती अंतर. ठीक आहे, म्हणजे काय की पृथ्वीला समजा मी बेस पकडलं तर इथून वरती हाईटपर्यंत जिथपर्यंत 100 किलोमीटर आहे. ठीक आहे, तर हा जेवढा काही एरिया आहे, ठीक आहे, जिथे 100 किलोमीटर होत आहे, ठीक आहे, हा जेवढा काही एरिया आहे जो मी रेड इंकने दाखवतोय हा एरोनॉटिक्स म्हणून समजला जातो. ठीक आहे, हा एरोनॉटिक्स म्हणून समजला जातो अप टू 100 किलोमीटर. ठीक आहे, आणि ही जी 100 किलोमीटरची रेषा असते हिला करमान लाईन असं म्हटलेलं आहे. करमान नावाच्या शास्त्रज्ञाने ती दिलेली.
ठीक आहे, 100 किलोमीटरवरती असते. आणि एखादा एरिया जो आहे किंवा एखादी गोष्ट जी आहे ती 100 किलोमीटरच्या वरती असेल, ठीक आहे. आता इथे इमॅजिन करा की इथल्या गोष्टीबद्दल जेव्हा मी बोलतोय, जे मी ग्रीनमध्ये दाखवतोय किंवा येल्लोत दाखवतोय कारण ग्रीन दिसत नाहीये, ठीक आहे. तर याला मी ॲस्ट्रोनॉटिक्स संबोधणार आहे, ठीक आहे. ठीक आहे, एरोनॉटिक्स आणि ॲस्ट्रोनॉटिक्स, ठीक आहे. त्याच्यामुळेच आपण बघा जे अवकाशात जाता त्यांना आपण ॲस्ट्रोनॉट म्हणतो, ॲस्ट्रोनॉट, ठीक आहे. म्हणजे काय, अंतराळवीर, कारण ते अंतराळात जात आहे. ओके, कारण का तर ते कर्मान लाईन पार करताय. ओके. आणि एरोनॉटिक्स म्हणजे काय की जे विमानांसंदर्भात असतं त्याला आपण एरोनॉटिक्स म्हणतो. तर ते 100 किलोमीटरच्या आतच आहे पृथ्वीपासून, ठीक आहे. तर ह्या दोन टर्म मधला बेसिक फरक आपल्याला लक्षात ठेवायचा होता, ठीक आहे. तर मग स्काय वर्सेस स्पेसमध्ये तुम्ही डिस्पर्शन ऑफ लाईट हे आठवाल आणि एरोनॉटिक्स आणि ॲस्ट्रोनॉटिक्समध्ये तुम्ही कर्मान लाईन ही कॉन्सेप्ट आठवाल, ठीक आहे. याला उलट कम्पेअर नाही करायचंय, म्हणजे स्कायला एरोनॉटिक्स सोबत कम्पेअर नाही करायचंय, स्पेसला एरोनॉटिक्स सोबत नाही कम्पेअर करायचं किंवा स्कायला ॲस्ट्रोनॉटिक्स सोबत कम्पेअर नाही करायचं, ठीक आहे. यांच्या जोड्या ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या जोड्यांमध्येच हे टर्म्स वापरण्यात येणार आहे, ठीक आहे. या जोड्या आपल्याला बदलायचा अधिकार नाही. ओके, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला बेसिक मी क्लिअर केलं. आता आपण स्लाइडकडे येऊ. आता याच्यामध्ये बघा एरोस्पेस टेक्नॉलॉजी आपल्याला बघायचं आहे. याच्यात काय टॉपिक्स दिलेले, तर जे सिलेबसमधले टॉपिक आहे त्याच्यानुसारच मी रचना केलेली आहे. तर बघा अँटी सॅटेलाइट वेपन हा आपल्याला टॉपिक दिलेला आहे, ए-सॅट, ठीक आहे. आता बघा अँटी सॅटेलाइट वेपन म्हणजे काय, की आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी आहे, ठीक आहे. पृथ्वीच्या भोवती आपलं एखादं सॅटेलाइट फिरत आहे, ठीक आहे. पृथ्वीच्या भोवती फिरणारं एखादं सॅटेलाइट आहे, ओके. ते एका ऑर्बिटमध्ये फिरत आहे. आता हे सॅटेलाइट जर आपल्या देशावरती, सपोज आपण इथे इंडिया घेतलं आणि आपल्या देशावरती जर स्पाय ॲक्टिव्हिटी करत असेल, ओके, स्पाय ॲक्टिव्हिटी करत असेल, तर अशा सॅटेलाइटला पूर्णतः नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला आहे, ठीक आहे. समजा एखादं युद्ध चालू आहे आणि हे सॅटेलाइट जे आहे आपल्या देशावरती स्पाय ॲक्टिव्हिटी करून आपल्या देशातली माहिती आपल्या जो विरोधी देश आहे ज्याच्याशी आपलं युद्ध चालू आहे त्याला पुरवत असेल, तर आपल्यासाठी तो सुरक्षेसाठी तो धोका आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे असं सॅटेलाइट आपण पाडू शकतो. तर त्या अशा एका अस्त्राची जी टेस्टिंग घेण्यात आली तिला आपण ए-सॅट म्हणतोय, ओके. तिला आपण ए-सॅट म्हटलेलं आहे, ठीक आहे. अँटी सॅटेलाइट वेपन्स, ठीक आहे. अँटी सॅटेलाइट नावातच आहे, सॅटेलाइट विरोधी वेपन. दे आर स्पेस वेपन डिझाईन टू डिस्ट्रॉय अ सॅटेलाइट, जे की मी काय सांगितलं, फॉर स्ट्रॅटेजिक और टॅक्टिकल पर्पज, ठीक आहे. स्ट्रॅटेजिक उद्देशाने आपण करणार आहे. देर आर 2 टाइप्स, ग्राउंड लॉन्च अँड फ्रॉम प्लेन्स, ठीक आहे. 2 प्रकारे असू शकतात की जे डायरेक्टली जमिनीवरनच त्यांचं लॉन्चिंग थेट होईल, किंवा दुसरा प्रकार असा असू शकतो की ते एखाद्या प्लेनवरती ठेवण्यात येतील आणि प्लेन हवेत जाऊन पुन्हा तिथून दुसऱ्या सॅटेलाइटवरती हे वेपन पाठवेल, ठीक आहे. तर अशा 2 पद्धतीचे त्याच्यात प्रकार असू शकतात. आता भारताने अँटी सॅटेलाइट वेपनची टेस्टिंग घेतलेली आहे. तर बघा 4 देश आहे आतापर्यंत की ज्यांनी अँटी सॅटेलाइट वेपन्सची टेस्टिंग घेतलेली. सगळ्यात पहिला USA आहे 1959, नंतर आहे रशिया 1963, नंतर आहे चायना 2007 आणि इंडिया आहे 27 मार्च 2019, ठीक आहे. तर ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 27 मार्च 2019, ठीक आहे. ही डेटच खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा सिलेबसमधला टॉपिक आहे. तर ही कदाचित ही डेट की भारताने कधी लॉन्च केलं किंवा कधी टेस्ट केलं तर ही डेट विचारली जाऊ शकते. 2019 मधली 27 मार्च ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ओके. 27 मार्च 19, ठीक आहे. तर ही डेट लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबतच भारत कितवा देश आहे जगातला, तर 4था देश आहे अशा पद्धतीचं शस्त्र असलेला. आणि याच्या आधीचे 3 कुठले आहेत त्याचं पण क्रम लक्षात राहिला पाहिजे. USA 1 नंबर, रशिया 2 नंबर आणि चायना 3 नंबर, ठीक आहे. ब्रिटनकडे त्याच्यासोबत फ्रान्सकडे हे अस्त्र नाही, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडे हे अस्त्र नाही. बाकी मेजर देशांमध्ये मग भारतच 4था येतो, ठीक आहे. आता आपण हे जे अँटी सॅटेलाइट वेपनची टेस्ट घेतली याला आपण नाव दिलं मिशन शक्ती, ठीक आहे. तर मग हे पण विचारलं जाईल मिशन शक्ती काय, तर ही अँटी सॅटेलाइट वेपनची जी टेस्टिंग आहे तिला नाव दिलेलं आहे मिशन शक्ती. कोणी टेस्ट कंडक्ट केली तर DRDOने. इट इज टेस्टेड फ्रॉम APJ अब्दुल कलाम आयलँड, प्रिव्हियसली नोन ॲज व्हीलर आयलँड इन ओडिसा. ओडिसामधलं जे व्हीलर आयलँड आहे त्याचं नाव आपल्याला माहिती आहे की APJ कलाम आयलँड असं केलेलं आहे. तर त्याच्यावरनं ही टेस्टिंग घेतली आणि त्यांनी भारताचाच एक लाईव्ह सॅटेलाइट जो आहे त्यातला डिस्ट्रॉय केलेला आहे,
ठीक आहे. आता ही टेस्टिंग होती, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या देशाच्या सॅटेलाइटवरती याने अटॅक नाही केला, तर स्वतःच एक सॅटेलाइट आपण उडवलं जेणेकरून आपल्याला ती टेस्ट सक्सेसफुल करता येईल. तर तो कोणता होता, तर त्याचं नाव होतं मायक्रोसॅट R. ठीक आहे. तर हे नाव पण विचारलं जाऊ शकतं की भारताचा कोणता सॅटेलाइट इंडियाने उडवला, भारतानेच उडवला. ठीक आहे. तर तो मायक्रोसॅट R आहे. आणि हा लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. आता बघा, हे मी तुम्हाला एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ऑर्बिट सांगितलेले होते. ठीक आहे. तर तो 300 किलोमीटर पर्यंत फिरणारा होता, तर त्याला आपण उडवलं. टेस्ट युज्ड अँटी बॅलिस्टिक मिसाईल इंटरसेप्टर, कोड नेम ॲज पृथ्वी डिफेन्स व्हेकल मार्क 2. ठीक आहे. आता याच्यासाठी जे मिसाईलचा वापर केला त्याचं कोड नेम आहे पृथ्वी डिफेन्स व्हेकल मार्क 2. ठीक आहे. तर हे पण लक्षात ठेवा. ओके. तर हे पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचे होते. आता पुढे जाऊया आपण. पुढे आहे काही इंटरनॅशनल ट्रिटीज. ठीक आहे. तर हे इथपर्यंत होतं मिशन शक्ती किंवा A-सॅट बद्दलचं. ठीक आहे. तर एवढे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. डेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कोणता सॅटेलाइट उडवला तो इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि इथे आपण अजून एक सांगतो की आपण याच्यामध्ये कायनेटिक किल टेक्नॉलॉजी वापरली. ठीक आहे. कायनेटिक किल टेक्नॉलॉजी म्हणजे काय की याच्यामध्ये ना आपण जे पण काही मिसाईल पाठवलं होतं या सॅटेलाइटला डिस्ट्रॉय करायला, त्याच्यावरती आपण कुठली स्फोटकं घेऊन गेलो नाही. ठीक आहे. की ज्यांचा तिथे जाऊन स्फोट होईल. आपण काय केलं की इथून स्पीडने ते मिसाईल पाठवलं आणि ते त्या वेगाने त्या सॅटेलाइटला टच झाल्यामुळे बाय डिफॉल्ट तिथे स्फोट घडून आला आणि ते जे सॅटेलाइट होतं ते डिस्ट्रॉय झालं. ठीक आहे. मग कायनेटिक किलमध्ये आपण काय केलंय की कुठली स्फोटकं वाहून नेलेली नाही. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपल्याला ॲडव्हान्स पद्धतीचा विकास करायचा झाला तर आपण ह्या मिसाईलमध्ये स्फोटकं भरून वरती पाठवू शकतो आणि जेणेकरून ते सॅटेलाइट डिस्ट्रॉय करू शकतो. ठीक आहे. पण आपण बेसिक पद्धतीचं मॉडेल इथं वापरलेलं आहे. ओके. यालाच कायनेटिक किल टेक्नॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला काही ट्रिटीज लक्षात ठेवायच्या आहे, ज्या स्पेसच्या संदर्भातल्या ट्रिटीज आहेत. ठीक आहे. तर आपण 4 ते 5 ट्रिटीज बघणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आहे UNSA ट्रिटी. ठीक आहे. UNSA ट्रिटी, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स. ठीक आहे. तर हे एक ऑफिस आहे आउटर स्पेसच्या अफेअर्ससाठी. हे 1958 मध्ये तयार करण्यात आले युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत. याचं काम काय की इंटरनॅशनल कोऑपरेशन इन आउटर स्पेस रिसर्च. जो पण काही स्पेसमधला रिसर्च आहे याच्यामध्ये देशांमध्ये सहकार्य तयार करायचं काम आहे. इट सर्व्स ॲज सेक्रेटरिएट फॉर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीज, UN कमिटी ऑन पीसफुल यूज ऑफ आउटर स्पेस, कॉपकस. ठीक आहे. तर ही एक कमिटी आहे. या कमिटीचं सेक्रेटरिएट म्हणून हे UNSA नावाचं ऑफिस काम करतं. ठीक आहे. तर कमिटीचं नाव पण लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स कमिटी ऑन पीसफुल युजेस ऑफ आउटर स्पेस. ओके. इट ऑल्सो एस्टॅब्लिश UN रजिस्टर फॉर ऑब्जेक्ट लॉन्च इन टू द स्पेस. आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की UNने काय केलंय की एक रजिस्टर मेंटेन केलंय. ठीक आहे. आणि ते मेंटेन करायची जबाबदारी ह्या ऑफिसकडे आउटर स्पेसच्या. आणि त्याच्यात काय करताय की प्रत्येकच देश, ठीक आहे, पृथ्वीवरचा कोणता पण देश स्पेसमध्ये कुठलं पण ऑब्जेक्ट लॉन्च करत असेल, ठीक आहे, कुठलं पण सॅटेलाइट लॉन्च करत असेल किंवा कुठलं पण टेस्टिंग घेत असेल, तर ह्या सगळ्यांची नोंद ठेवायचं काम या UNSAचं आहे. ओके. आणि हे कोणत्या पण देशाने केलं किंवा कुठल्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनने केलं, जसं की अमेरिकेमध्ये SpaceX नावाची कंपनी जी स्वतः त्या ठिकाणी स्पेसमध्ये एक्सप्लोरेशन करते आणि सॅटेलाइट्स पाठवते. तर प्रायव्हेट सॅटेलाइट असो किंवा गव्हर्नमेंट सॅटेलाइट असतो, सर्वांची नोंद ठेवायचं काम UNSAचं आहे. ठीक आहे. जे पण काही ऑब्जेक्ट स्पेसमध्ये जातील त्याची रजिस्टर मेंटेन करायचं काम यांचं आहे. इट मॅनेजेस अ UN प्लॅटफॉर्म फॉर स्पेस बेस्ड इन्फॉर्मेशन, डिझास्टर मॅनेजमेंट अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स, UN स्पायडर. तर UN स्पायडर नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. याचं मॅनेजमेंट करायचं काम सुद्धा UNSAचं आहे. ठीक आहे. तर या स्पायडरमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आहे. ठीक आहे. हे डिझास्टर, याच्यातला D जो शब्द आहे हा इम्पॉर्टंट आहे. ओके. तर एवढं सगळं काम UNSAचं आहे. जनरली तुम्हाला इयर विचारलं जाईल 1958 आणि ही रजिस्ट्रीबद्दलची फॅक्ट विचारली जाऊ शकते. ओके. पुढे आलो आपण. पुढे आहे युनायटेड नेशन्स आउटर स्पेस ट्रिटी 1967. ही पण एक महत्त्वाची ट्रिटी बघा, 1967ची. तर हे पण इयर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मी ऑलरेडी हायलाईट केलेलं आहे माझ्या नोट्समध्ये. ठीक आहे. तर ह्या ट्रिटीत काय म्हणतंय, इट प्रोहिबिट ओनली द वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन इन आउटर स्पेस, नॉट ऑर्डिनरी वेपन्स. ठीक आहे. म्हणजे काय की आउटर स्पेसमध्ये
तुम्हाला कुठलीच हत्यारं ठेवता येणार नाही. ठीक आहे, आता बघा आपण असं समजू की भारत देश जो आहे, ठीक आहे, भारताचे सपोज 100 सॅटेलाइट्स आहे जे स्पेसमध्ये काम करत आहे. ठीक आहे, आता आपण असं समजूया की भारत जो देश आहे, सपोज भारताचे 100 सॅटेलाइट स्पेसमध्ये काम करत आहे. तेच आपण युएसएशी कम्पेअर केलं तर युएसएचे 500 सॅटेलाइट हे स्पेसमध्ये काम करत आहे. ठीक आहे, तर आता समजा एखाद्या देशाने काय केलं की त्यांच्या सॅटेलाइटमध्येच त्या ठिकाणी वेपन्स नेऊन ठेवले. ठीक आहे, सॅटेलाइटमध्ये वेपन स्टोअर केले आणि ते ऑर्बिटमध्ये प्लेस करून ठेवले. ठीक आहे, मग ह्या देशाला पुढे जाऊन सोपं काय होणार आहे की समजा त्याचं दुसऱ्या देशासोबत युद्ध झालं. समजा इथे बघितलं की युएसएचे 500 सॅटेलाइट आहे सपोज. ठीक आहे, तर याच्यामध्ये काहींमध्ये वेपन्स नेऊन ठेवले आणि सपोज युएसएचं रशियासोबत त्या ठिकाणी युद्ध झालं किंवा चायनासोबत झालं, तर अशा केसमध्ये युएसए काय करू शकतो की ह्या सॅटेलाइट्समधनंच डायरेक्टली वेपन फायर करू शकतो त्या देशावरती. ठीक आहे, स्वतःच्या जमिनीवरून वेपन न फायर करता या सॅटेलाइट्सचा वापर करूनच तो त्या देशावरती वेपन फायर करू शकतो. तर याचा अर्थ काय की जे स्पेस आहे तर त्याच्यामध्ये वेपन्स ठेवले गेलेले आहे. पण मग आता ही जी ट्रीटी आहे युनायटेड नेशन्स आउटर स्पेस ट्रीटी, हिचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की स्पेसचा पीसफुल वापर झाला पाहिजे आणि सगळ्यांसाठी झाला पाहिजे. ठीक आहे, अंतराळाचा शांततेच्या कामासाठी वापर झाला पाहिजे आणि सर्वांसाठी वापर झाला पाहिजे. मग या ट्रीटीने काय केलं की जे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असतील, WMO वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, तर याच्यामध्ये केमिकल वेपन्स येतात, त्याच्यानंतर न्यूक्लिअर वेपन्स येतात, बायोलॉजिकल वेपन्स येतात. इन शॉर्ट काय की ज्याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावर हानी होईल अशा पद्धतीचे सगळे शस्त्र हे कोणताच देश स्पेसमध्ये नेऊन ठेवू शकत नाही असं या ट्रीटीने सांगितलं. पण मग आता ह्या ट्रीटीचा अजून एक डिसएडव्हान्टेज काय की यांनी फक्त वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन यांना प्रोहिबिट केलंय, नॉट ऑर्डिनरी वेपन. म्हणजे सर्वसामान्य शस्त्र हे स्पेसमध्ये नेऊन ठेवू शकतात. ठीक आहे, म्हणजे या ट्रीटीने यांच्यावरती बंदी आणलेली नाही. ओके, तर मग हे इथला हा की पॉइंट आहे की जर युनायटेड नेशन्स आउटर स्पेस ट्रीटीवरती क्वेश्चन आला तर सगळ्यात पहिला इथे बनेल की कोणत्या वर्षीची आहे, 1966, 67, 68, 69 हा पहिला प्रश्न असू शकतो. आणि दुसरा हा की इट प्रोहिबिट्स ऑल वेपन्स. ठीक आहे, असं आपल्याला स्टेटमेंट येईल की सगळ्या प्रकारचे वेपन्स ते प्रोहिबिट करतं, जे की रॉंग असेल. ठीक आहे, ऑल नाही आहे, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन प्रोहिबिट केले, ऑर्डिनरी वेपन्स अलाउडेड आहे. ओके, ठीक आहे. आता भारताने कधी रॅटिफाय केली तर भारताने ही जी ट्रीटी आहे 1982 मध्ये रॅटिफाय केलेली आहे. इट लिमिट द यूज ऑफ मून अँड अदर सिलेस्टियल बॉडीज फॉर पीसफुल यूज ओनली. ठीक आहे, बघा स्पेसमध्ये जसं वेपन ठेवू शकतं तसं दुसऱ्या ग्रहावरती किंवा चंद्रावरती सुद्धा एखादा देश वेपन्स नेऊन ठेवू शकतो. ठीक आहे, तर मग यांनी ते पण सांगितलं की यांचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे आणि पीसफुल कामांसाठीच या बॉडीजचा वापर केला पाहिजे. नो नेशन मे क्लेम सोव्हर्निटी ओव्हर आउटर स्पेस, दॅट इज इट इज ओपन फॉर ऑल. ठीक आहे, आता हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कोणता देश स्वतःचं सार्वभौमत्व या ठिकाणी सांगू शकत नाही. ठीक आहे, नाही तर उद्या असं म्हणायचं की अमेरिका असं म्हणू शकतो की आम्ही चंद्रावरती सर्वात पहिले गेलो त्याच्यामुळे चंद्र आमच्या मालकीचा झाला. ठीक आहे, तर असं काही चालणार नाही. किंवा दुसरा एखादा देश कोणी मंगळावरती पहिलं गेलंय, कोणी उद्या जाऊन शुक्रावरती पहिलं जाईल, तर तिथे कोणी असं क्लेम करू शकत नाही की हा भाग जो आहे तो आमचा झालाय, कारण हे सर्वांसाठी आहे असं त्यांनी म्हटलंय. नो नेशन मे क्लेम सोव्हर्निटी ओव्हर आउटर स्पेस, दॅट इज इट इज ओपन फॉर ऑल. जसं की यालाच आपण अजून सांगायच्या भाषेत काय म्हणतो, ग्लोबल कॉमन्स. ठीक आहे, आपण निबंध लिहायच्या भाषेत त्यांना ग्लोबल कॉमन्स म्हणतो. जसं की अंटार्क्टिक आहे. ठीक आहे, अंटार्क्टिक जो आयलँड आहे हा आपल्याला माहिती आहे की हा कोणत्या एका देशाचा नाहीये, कारण इथं लोकवस्ती नाहीये, त्याच्यामुळे हा ग्लोबल कॉमन्सचा भाग येतो. त्याच्यामुळे सर्व देश तिथे जाऊन एक्सप्लोरेशन करू शकतात आणि सर्व देशांना तो अधिकार दिलेला आहे. तर त्या पद्धतीने स्पेस हे एक प्रकारचं ग्लोबल कॉमन्स आहे. ओके, तर एवढे इन्फॉर्मेशन याच्याबद्दल सफिशियंट आहे. पुढे जाऊया. पुढचं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, युनायटेड नेशन ट्रान्सपरन्सी अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स TCBM प्री लॉन्च नोटिफिकेशन्स. ठीक आहे, आता बघा हे ट्रान्सपरन्सी आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स जे आहे ते प्री लॉन्च नोटिफिकेशन्स देण्याचं काम करेल. ठीक आहे, म्हणजे समजा आपण एखादं सॅटेलाइट लॉन्च करत आहोत तर ते लॉन्च करण्याच्या आधीचे त्याचे जे काही नोटिफिकेशन्स किंवा माहिती जी आहे की आपण या तारखेला लॉन्च करणार आहे, या ऑर्बिटमध्ये लॉन्च करणार आहे, या वेळेला लॉन्च करणार आहे, त्याचा रोटेशन पिरियड इतका असणार आहे, रिव्हिजिट पिरियड इतका असणार आहे, हे सगळं माहिती जी आहे, ठीक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, तर ही माहिती
प्री लॉन्च नोटिफिकेशन्स आपण म्हणू, आणि या ट्रिटीने ती देणं बंधनकारक केलेलं आहे. ओके, ठीक आहे. नंतर आहे इंटर एजन्सी फॉर स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन कमिटी, दॅट इज IADC. हे एक इंटर गव्हर्नमेंटल फोरम आहे जे मॅनमेड आणि नॅचरल डेब्रिस इन द स्पेस याचं कोऑर्डिनेशन आणि मॅनेजमेंट करेल. आता स्पेस डेब्रिस ही खूप मोठी समस्या आहे, ठीक आहे, अंतराळातला कचरा. तर त्याच्या मॅनेजमेंटसाठी म्हणून एक कमिटी आहे. इंडिया पार्टिसिपेट इन इट्स ॲक्टिव्हिटीज. आणि मग याच्यामध्ये बघा, एक सोपा आणि कोला नावाचे 2 गोष्टी आहेत, 2 इनिशिएटिव्ह आहे, ठीक आहे. तर कोणते इनिशिएटिव्ह आहे? सोपा आणि कोला. स्पेस ऑब्जेक्ट प्रॉक्झिमिटी अवेअरनेस आणि कोलिजन अव्हॉइडन्स अनालिसिस. तर हे त्यांचे फुल फॉर्म आहे. जस्ट तुम्ही ह्या गोष्टीचा फुल फॉर्मचा नाव लक्षात ठेवा, इंटर एजन्सी फॉर स्पेस डेब्रिस अँड कोऑर्डिनेशन कमिटी, ठीक आहे. नंतर इंडिया हॅज सपोर्टेड युनायटेड नेशन रिझोल्युशन फॉर नो फर्स्ट प्लेसमेंट ऑफ वेपन इन आउटर स्पेस. भारताने नेहमी पीसफुल यूजसाठी प्रयत्न केलेले, त्याच्यामुळे भारताने नो फर्स्ट प्लेसमेंट ऑफ वेपन्स इन आउटर स्पेस याला सपोर्ट केलेला आहे, जे युनायटेड नेशन्सचं एक रिझोल्युशन आहे. ओके, ठीक आहे. तर पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. आतापर्यंत आपण जे शिकलो याच्यावरती थेट क्वेश्चन तर आलेला नाहीये, पण येण्याचे चान्सेस खूप आहे, त्याच्यामुळे या गोष्टी रिवाइज करत चला. ओके, ठीक आहे. थँक्यू.